पर्सनलाइज्ड कोचिंग का? पर्सनलाइज कोचिंगचा क्लायंटला कसा उपयोग होतो ते आपण समजून घेऊया. कारण आता आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये कोणालाही कोणाकडशी बोलायला वेळ नाही. तर पहिले तरी हा कोच तुमचं पूर्णपणे ऐकून घेतो, तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स ऐकून घेतो, क्लायंटचं मन हलकं होतं. तसं दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी. प्रत्येकाचा प्रॉब्लेम असा आहे आज की कोणीही कन्सिस्टंट राहू शकत नाही. तर कन्सिस्टन्सीचा का प्रॉब्लेम काय आहे, कन्सिस्टंट आपण का राहू शकत नाही? कारण जसा एखादा स्टूल आहे आणि त्याला 3 पाय आहे आणि त्या 3 पायाचा स्टूल जर एक पण पाय त्याचा निघून गेला तर तो पडून जातो. तर तसंच कन्सिस्टन्सीचे देखील 3 पाय आहे. तर पहिलं म्हणजे एकतर सिस्टम समजून घेणं की कन्सिस्टंट कसं राहायचं. तर ही सिस्टम जर तुम्हाला माहिती असेल की कन्सिस्टंट कसं राहायचं तर तुम्ही कन्सिस्टंट राहू शकता. दुसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर. तुम्हाला जर कोणाला तरी उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही नक्की ज्या तुम्हाला टास्क दिले आहे ते तुम्ही कराल. नंतर तिसरं आहे तुम्हाला कोणाचा तरी इमोशनल सपोर्ट हवा आहे. जर तुम्ही चालू केलं कुठल्या पण गोष्टी आणि तुम्ही अडखळला तर तुम्हाला एक इमोशनल सपोर्ट मिळाला की ठीक आहे तुम्ही आज अडकलात उद्यापासून नक्की कराल. तर अशा प्रकारे जेव्हा तिन्ही लेवलला तुम्हाला सपोर्ट मिळतो तेव्हा कन्सिस्टन्सी राहते आणि कन्सिस्टन्सी राहिली का रिझल्ट हा येतोच.